अ, तर काय अपेक्षा मतदारांनी ठेवली पाहिजे? कोणते प्रश्न शिवाजीराव आढळराव पाटील मानतील आणि देशात नेतृत्व मोदीच का पाहिजे तुम्हाला? बघा, नमस्ते. माझं नाव शामराव परलाल गावडे. मी मंडल अध्यक्ष आहे हवेली भाजपला. ही लोकसभेची जी निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे. लोकसभेचा उमेदवार आढळराव दादा हे मोदींचे उमेदवार आहेत. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की मोदींनी देशासाठी काय काय केलेलं आहे. हे काय आपली गाव लेवलची भावकीची निवडणूक नाहीये, देशाचे प्रश्न सोडवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे आढळराव दादांना निवडून दिल्याच्या नंतर ते मोदींच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून देशासाठीचे योग्य असे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहेत. मोदींच्या बरोबरीने ते चांगलं काम करू शकतात, रिझल्ट चांगला देऊ शकतात. रस्त्याचा प्रश्न असू द्या, आपल्या वाघोली नगर रोडचा असू द्या, त्याच्यानंतर आढळराव दादांच्या बाबतीमध्ये मी नक्की एक सांगेल की प्रत्येक गावात त्यांनी निधी दिलेला आहे, प्रत्येक गावात ते 5 वर्षात फिरलेलं आहे. तसं कोल्हे साहेब हे गायब खासदार आहेत. एकाही गावात त्यांनी निधी नाही दिलेला आणि 99% गावात शेतकरी ते फिरलेले नाहीत. त्याच्यामुळं आढळराव दादांचा विजय हा निश्चित आहे. आणि अजून एक थोडीशी काय नागरिकांकडून म्हणा, ते असे प्रश्न यायला लागले की गावात फिरलेले नाहीयेत. आढळराव पाटील काही फिरलेले नाहीयेत असं म्हणतात. तर काय त्यांचं काय? बघा, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की विद्यमान खासदार कोल्हे साहेब जेवढे फिरलेत त्याच्या 10 पट जास्त आढळराव दादा हे इलेक्शन हारून सुद्धा पडलेत. त्याच्या 75% त्यांनी निधी दिलेला आहे. जेवढा जेवढा कोल्हे साहेबांनी निधी दिला त्याच्यात जास्त 75 पट त्यांनी निधी दिला असं नाही. तुम्ही व्हेरीफाय करा. माझ्या गावामध्ये शिरसवडी गाव आहे, माझ्या गावामध्ये त्यांनी जवळपास 35 ते 40 लाख रुपये त्यांनी दिले. पण कोल्हे साहेब एकदा पण आले नाहीत आणि 1 रुपयाचा पण निधी नाही दिलेला. असे प्रत्येक गावामध्ये अशी उदाहरणं आहेत. तर त्याचा तुम्ही पण एक फडशा पाडा, त्याचा पण तुम्ही अनुभव घ्या. प्रत्येक गावात विचारा तुम्ही कुणी किती निधी दिलेला आहे.